मी अंकुश अर्जुन पाटोळे. मी कालठणचा मूळ शेतकरी. मी 25 वर्षापूर्वी 2000 साली या राजवडी गावामध्ये 1 हेक्टर 82 आर क्षेत्र मी खरेदी खताने घेतलं आणि गेली 25 वर्ष जवळ आता 26वे वर्ष चालू आहे. आज तागायत मी ती जमीन डेव्हलप केली, माळरान होतं, डेव्हलप केली, विहीर पाडली, बागायत केली, डेव्हलप करून नव्याने रस्ता या माझ्या शेताच्या मध्य भागातून जात असल्यामुळं या जागेला थोडं महत्त्व आल्यामुळं मी आता नव्यानं मार्केटमध्ये या ठिकाणी उतरावं, आपणही काही व्यवसाय करावा आणि इतरांनाही काही मदत होईल या हेतूने मी या शॉपिंग सेंटर काढण्याचा मनामध्ये मनोदय केला आणि त्याप्रमाणे मी गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी कामास सुरुवात केली. गेल्या 10-12 दिवसापूर्वी मेंगडे नावाची एक व्यक्ती या ठिकाणी आली. मी या ठिकाणी नव्हतो आणि त्यांनी माझ्या कामगाराला दम दिला की तुम्ही काम थांबवा. त्याचं नाव विशाल मेंगडे या व्यक्तीनं माझ्या कामगाराला धमकी दिली की तुम्ही काम थांबवा, आमचा या जमिनीशी वाद आहे आणि तुम्ही काम करू नका. त्यावेळेस माझ्या कामगारांनी मला फोन केला की इथे एक व्यक्ती आली आहे आणि ती म्हणते की काम थांबवा. मी म्हणलं त्याच्याकडे दे. त्यांनी त्याला त्याच्याकडे दिला. मी म्हणलं काय म्हणलं तुझं? माझ्या त्या कामगाराला ही व्यक्ती कोणी माहीत नव्हती. त्याला मी म्हणलं तू कोण? मला म्हणला मी विशाल. आधी मला नुसता विशाल बोलतोय, आता तू गावचाच माझ्या निघाला, त्यामुळे त्यांनी नुसतं विशाल सांगितलं. अरे म्हणलं विशाल कोण? मला विशाल मेंगडे बोलतोय. मी म्हणलं काय म्हणणं तुझं? मला काम थांबवा. तू कोण? तुझा काय संबंध आला? मी 25 वर्षापूर्वी जमीन विकत घेतली, वहिवाटली, डेव्हलप केली आणि आज मी माझ्या स्वकार खाईने त्या बँकेचं कर्ज घेऊन त्या ठिकाणी गाळे आणि इतरांनाही मदत व्हावी या उद्देशाने गाळे बांधतोय. तुझा काय संबंध आला या जमिनीशी? तुझ्याकडे मी जमीन घेतली नाही, तू माझा बांधकरी नाही, तुझा का कशा कुठल्याही प्रकारे या जमिनीशी काही हितसंबंध नाहीत. प्रॉपर्टी माझी आहे, सातबारा माझा आहे, वहिवाट माझे आहे आणि तू कशाच्या आधारावर बोलतो? नाही, मला आमचा दावा आहे. हा दावा काय असं ती कोर्टात बघ तुझा. जर कोर्टाने मला स्टे दिला, जर स्थगिती दिली तर मी माझं काम थांबवेन असं मी त्याला सांगितलं आणि मी माझा फोन कट केला. मी परत त्याला काही बोललो नाही. हा गाळे बांधले केल्यानंतर 18 तारखेला पहाटे रात्री 1:30 वाजता या व्यक्तीने 10-15 लोक घेऊन आणून एक JCP आणून शिनी या माझ्या 10-12 लाख रुपयाचं नुकसान केलं, उद्ध्वस्त केलं. याचं चित्रीकरण आता या ठिकाणी मी तो आपल्याला दाखवत आहे. आणि हा हेतू काय? प्रॉपर्टी माझी, मी घेतलेली इस्टेट, माझे गुंतवलेले पैसे, मी कष्ट करून मिळवलेले पैसे फोकट फोकापासरी कोणीतरी असं यायचं आणि आम्हाला त्रास द्यायचं, ही वास्तविक आता कायद्याच्या दृष्टीनं फार गंभीर बाब आहे. आणि भविष्यामध्ये जर असं काही झालं तर आमच्याकडनं सुद्धा असं काहीतरी पाऊल उचललं जाईल आणि त्यावेळेस मात्र आम्हाला कोणी जबाबदार धरू नये, शासनाने जबाबदार नाही किंवा पोलिसांनी जबाबदार धरू नये. आज जे कृत्य केलं आहे मी याच्याबद्दल पोलीसमध्ये FIR नोंदवलेली आहे, केस दर्ज केलेली आहे आणि त्याचा पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि संबंधित गुन्हेगाराला धडा शिकवावा. पुन्हा असं त्यांनी प्रकार करू नये. माझ्याच एका बांधवाला त्यांनी तिथं त्रास दिला, असाच बांधकाम करताना त्रास दिला, त्याच्याकडे अनेक वेळा पैसे उपटले, अनेक वेळा त्याला कोर्टात पोलीस या पद्धतीचा त्रास दिला गेला. आज ती व्यक्ती समक्ष हजर आहे, त्याला पण त्याने आपण त्याची किंमत देणारच आहे. परंतु असा नाहक कशासाठी? कष्टाने आम्ही स्वतःच्या कष्टाने काही फुकट कोणाला मागत नाही, शासनाला दान मागत नाही किंवा शासनाकडे भीक मागत नाही. कष्टावर जगतोय आणि त्याला त्रास देता आणि ते जर आम्हाला आमच्या त्रास देणार असतील तर आम्हाला हे सहन होणार नाही. आणि भविष्यामध्ये आमच्याकडनं जर काही झालं तर याला सर्वस्वी पोलीस खात्या आणि शासन जबाबदार राहील असं माझं मत आहे. आणि या निमित्तानं मला न्याय मिळावा अशीच मी आपल्या शासनाकडे आणि पोलीस खात्याकडे अपेक्षा करतो. आणि संबंधितावर घडलं होतं की नांगरून देत नव्हते, मोजून देत नव्हते, काय करत नाही, म्हणजे रानात येऊन देत नव्हते. जमीन तुमची सगळं 7-12, मग काय येऊन देत ना अशी काय दहशतच करत होते. बरं काय केलं मग? किती पैसे मागितले? किती घेतले तुमच्याकडून पैसे? 11 लाख मागितले आम्हाला. तुम्ही किती दिले? 7 लाख रुपये दिले त्यांना. काय कारण नसतं? काय कारण नसतं. विनाकारण त्रास द्यायचा, जमीन 7-12 सगळं असताना काय नाव त्यांचं ज्यांनी 7 लाख रुपये घेतले? वेगळी आता वेगळी ऐकतो आम्ही सरपंच. नाव माहित आहे का ते? नाव माहित नाही. मेघडे नाव फक्त मेघडे नावाच्या विषयी खरेदी केलेली आणि खरेदी केलेली 2017-18ला दोन्ही माझ्या खरेदी झालेल्या. एक वेळेस 2 गुंठ्याची झालेली, एक वेळेस 3 गुंठ्याची खरेदी झालेली. की नाहक येऊन त्रास द्यायचा, पैशाची मागणी करायची दुसऱ्यापाशी. आणि तो दावा 1934-46ला त्यांची आजींनी खरेदी दिली, त्यांची बी प्रॉपर्टी नाही, परपंची. आणि त्यांनी ही केली परत ती कोर्टात 2007ला दावा दाखल केलाय. दावा बी 17-18 वर्ष चालतोय आणि दावा त्यांना संपवायचा बी नाही. ही सगळं खोटंच आहे, फक्त पैसे वसूल करायचं खोट्या पद्धतीने, एवढाच येतो ह्यांचा. आणि मानसिक त्रास, शारीरिक त्रास म्हणजे होईन असं फक्त त्यांनी वागणूक ठेवायची. आणि 5 लाख रुपयाची आमच्याकडे मागणी केली त्यांनी. 5 लाख रुपयाकडे तुमच्याकडे नुकसान झालं ते पाहूया आपण. दुसरी एक व्यक्ती आहे, तुमचं संपूर्ण नाव सांगा, नेमकं काय घडलं आणि काय प्रकार आहे? माझं नाव हनुमंत माधव विषय. माझं क्षेत्र 18/1 मध्ये 6 एकर क्षेत्र मी घेतलेलं आहे नलवडेकडून. आणि मूळ मोऱ्याचे जमीन होते,
पण मी नरवडे करून घेतल्यानंतर तर आता स्वतः वहिवाट करतो. स्वतः वहिवाट पाहिजे आलोय मी त्या क्षेत्रामध्ये 2021 मध्ये घेतली. काय त्रास आहे? कोर्टात दावा दाखल- काय नाही, कोर्टात दावा दाखल केला त्यांनी. पैसे वगैरे मागितले का तुम्ही? पैसे मागणी करतो. आता तेच कोर्टात दावा असल्यामुळे आपण काय म्हणजे एवढे हे करत नाही. तुम्हाला मागितलं इन्व्हेस्टमेंट चालू आहे. कसं आहे, नुकसान केलंय. गाळे तयार होते. गाळे तयार असताना ते सर्व जमीन बसवलेली होती पूर्ण शटल बसवलेली होती आणि त्याला काय बनायचं असेल किंवा मला त्याने माझ्याकडे डिमांड केली नाही, कारण माझा भाऊ डिवाइस ते आहे, त्यामुळे हे धाडच त्याला झालं नाही. परंतु रात्रीच्याला येऊन असा उद्योग केला त्याने. वास्तविक आता हे कायद्यामध्ये बसत नाही. कायदा आणि प्रशासन जिवंत आहे का नाही असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे रात्री तर लोकांच्या मध्ये भीती निर्माण केली. आता आपण पाहिलं की अनेक लोकांकडून त्यांनी पैसे उचललेले आणि मग हीच प्रवृत्ती या माणसाची जर ह्याला दहशत नाही काय थांबवलं तर हे गुंड लोक निर्माण होतील आणि या समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल ही माझी भावना आहे. आणि असं जर होणार असेल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू शकतो. आम्ही सुद्धा दोन हात करू शकतो. आम्ही कायद्याने आमच्याकडे सगळं पुरावा आहे, खरेदी करत आहे, जमिनीची इस्टेट कधी घेतलेली आहे, सगळं आहे. आम्ही त्या या कुठलाही त्याचा कुठं नामोल्लेख नाही. 80 वर्षापासून या जमिनीशी आणि त्या ज्यांची आमची इस्टेटशी संबंध आहे ते म्हणतात 80 वर्षापासून कुठं रेकॉर्ड नाही त्यांचं एक. आणि ते खापरपंची आणि इतक्या दिवस 10 पिढ्या झाल्या तुझी काय नेली होती काय ते माणसं दावा करायला? त्यांना जाग आली नाही का? त्याला कळलं नाही का आपण हे आपली इस्टेट आहे म्हणून? तुम्ही आज तरी त्या इस्टेटीशी आमचा हित संबंध सांगता आणि सर्वसामान्य आठव्या माणसाला कोणी 2 गुंठ कोणी 10 गुंठ घेतलेली जमीन आहे. त्यांनी कष्टाने मिळवलेले पैसे, काही भूमी नाही, त्याच्यातले काही खरेदीदार हे भूमी नाही, त्यांनी राहण्यासाठी जागा घेतली आणि त्याच लोकांना ही उद्ध्वस्त करायला निघालेली आहे. ही असली प्रवृत्ती अजिबात सहन होणार नाही आम्हाला.